छत्रपती शिवाजी चौक परिसरातील सारंग चौक भागात नळाद्वारे ड्रेनेजयुक्त मिश्रित पाणी येत असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून ही समस्या सातत्याने सुरू असून याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात वारंवार निवेदने आणि तक्रारी दिल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। पासून N2 सारंग चौकामध्ये अक्षरशः म्हणजे गटाराचं पाणी येत आहे। आमची मुलं बाळ आजारी पडत आहेत, म्हणजे आम्ही वारंवार अर्ज करूनही कोणी रिॲक्शन घेत नाही त्याच्यावरती। तर याच्यावर काहीतरी कारवाई करावी, आमची लवकरात लवकर पाईपलाईन नवीन बसवून देण्यात यावी। 2 वर्षापासून पाणी ड्रेनेजचं येत आहे, तर त्यामुळे आमच्या पोरं बाळं सगळे लहान लहान मुलं आहे आमच्याकडे, सगळे आजारी पडतात आहे। आम्ही काही विकत पाणी घेतोय, नाही तर आम्ही हंडा मोर्चा काढू, तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या। नळाला दररोज गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। याचा आर्थिक फटका बसत असून दूषित पाण्यामुळे लहान मुलांसह नागरिकांना पोटदुखी आणि इतर आजार सुरू झाल्याचं स्थानिकांनी सांगितले। एखादा बळी गेल्यावरच कारवाई होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला। महापालिकेने तात्काळ लक्ष देऊन ड्रेनेज आणि पाणी पुरवठा लाईनची तपासणी करून समस्या सोडवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान लवकरात लवकर पाण्याची समस्या सुटली नाही तर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्थानिक महिलांनी दिलाय। प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।